सरकारला साधा टीईटीच्या परीक्षेचा पेपरही सांभाळता येत नाहीये आणि सरकार फोडाफोडीच्या राजकारणामध्ये व्यस्त आहे अशी प्रतिक्रिया विरोधकांनी दिलेली आहे। साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही। नीटचं सगळं केंद्र महाराष्ट्रामध्ये आहे। हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं। हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं। कुठं गुड गव्हर्नन्स आहे, कुठं झिरो टॉलरन्स आहे। एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो। याचाच अर्थ सरकारचा कुठंतरी पेपर फुटीमध्ये सहभाग आहे। जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहेत त्या शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो। याचा अर्थ आपण कुठे चाललो हे बघण्याची आवश्यकता आहे। कुमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होतात। ते फोडाफोडीमध्ये सरकारमधली काही लोक व्यस्त आहेत। तिथे विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्याचं दुःख कोणालाही नसेल किंवा त्याकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नसेल अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते। पण तरुणांच्या भविष्याशी जो चाललेला खेळ आहे हा नक्कीच निषेधार्ह आहे। आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि सरकारने भविष्यात तरी विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती आणि या परीक्षांच्या या सगळ्या गोष्टींवरती दरोडे टाकणं बंद करावे आणि योग्य त्यांच्या मेहनतीचं जे त्यांना योग्य परीक्षा देऊन फळ देण्याचं काम सरकारने करावं एवढी आमची विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।